हॅलो मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण माझ्या हळदी आउटफिट रेडी करणार आहोत। तर त्यासाठी मी मटेरियल कोणतं यूज करणार आहे ते आपण बघूयात। आणि खूप दिवसापासून व्हिडिओज येत नव्हते, तर बोलले आज काहीतरी शूट करूया। आणि माझं लग्न 1 महिन्यावरती झालं आहे, तर ते आउटफिट सगळे पेंडिंग आहेत, त्यामुळे आता ते आउटफिट आपण रेडी करणार आहोत। तर त्याच्यासाठी आपण हा मटेरियल घेतला आहे वेलवेट ब्लाऊजसाठी। हा मी 1/2 मीटरच घेतला आहे, कारण मला स्लीव्जला इथे टेल करायचं आहे। तर टेलसाठी मी हे नेट यूज करणार आहे। हे नेट मी 10 मीटर घेतलं आहे, कारण मला स्कर्टला खाली फ्रीलही लावायची आहे। तर हे झालं ब्लाऊजचं मटेरियल। हे पूर्ण मटेरियल वगैरे त्याची कॉस्ट कितीपर्यंत गेले तेही मी तुम्हाला सांगणार आहे। आपण ना बटर क्रेप यूज करणार आहोत स्कर्टसाठी। तर हा मी 2 मीटर घेतला आहे। आणि आपण स्कर्ट या साडीचा रेडी करणार आहोत। ही साडी 25 इयर्स ओल्ड आहे, म्हणजे माझ्या मम्मीने ही तिच्या हळदीत वेअर केली होती। तर ते मला काहीतरी त्याचं रिक्रिएट करायचं होतं, म्हणून मी ही साडी यूज करणार आहे। तर अजिबात वेळ न घालूयात, चला कटिंग करूयात। तर कसा वाटला तुम्हाला माझा हल्दी आउटफिट? मला तर खूप आवडला, कारण तो माझ्या हार्टच्या क्लोज आहे खूप, कारण माझ्या मदरची साडी आहे ही। तुम्हालाही कसा वाटला तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता। आणि इव्हिनिंग हल्दी आउटफिटही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तीही व्हिडिओ 2-4 दिवसात येईल। आणि बाकीचेही व्हिडिओ तुम्ही बघून घ्या, कारण ते मी वेडिंग सिरीज असं रुखवतचं स्टार्ट केलं आहे, तर तेही व्हिडिओ तुम्हाला शॉर्ट्समध्ये मिळतील। आणि या आउटफिटवरचे व्हिडिओज आणि फोटोज मी थोड्या दिवसांनी अपलोड करणार आहे माझ्या हल्दी सेरेमनीनंतर, कारण आधी वेअर करायचं नसतं असं काही म्हणतात। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।